अकोला या ठिकाणी श्रमिक गर्जना फाउंडेशनचे उद्घाटन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्त प्रेरणादायी कार्यक्रम। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीचे औचित्य साधून अकोला येथे श्रमिक गर्जना फाउंडेशन या सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे उद्घाटन उत्साहात पार पडले। कार्यक्रमात कामगारांचे हक्क, शासनाच्या योजना आणि सामाजिक कार्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष अक्षय अमरबाबू सूर्यवंशी, उपाध्यक्ष गजानन दादा साठे, सचिव गणेश नूपनारायण आणि कोषाध्यक्ष नाझीमुल्ला खान यांच्यासह संस्थेच्या सदस्य अंकिता विनोद पवार, अश्विनी अनिल येलकर आणि रुचिका अक्षय सूर्यवंशी उपस्थित होत्या। यावेळी प्रमुख पाहुणे तथा बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते शैलेश सूर्यवंशी यांनी कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला। उपाध्यक्ष गजाननदादा साठे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कामगार चळवळीतील ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला, तर सचिव गणेश नूपनारायण यांनी गेल्या 20 वर्षापासून कामगारांना शासनाच्या विविध योजनांपासून लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली। संस्थापक अध्यक्ष अक्षय अमरबाबू सूर्यवंशी यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्र आणि असंघटित कामगारांसाठी राज्यभर संस्था कार्य करणार असल्याची माहिती दिली। यावेळी कार्यक्रमाला शेख आसिफ, शेख मोहम्मद, शेख फैजान, वसीम बेग, सय्यद महमूब, अमोल गीते, साबिर भाई, मोमिन खान, अजीम खान भाई, काजल इटोले, निकिता लोखंडे आणि अलका सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यावेळी संपन्न झाला। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। हे शिक्षणापासून बरेचसे वंचित राहत आहेत, त्यांना मुख्य धारेमध्ये आणण्याचा आम्ही काम करू असा आम्ही मानस करत आहोत। तसंच गरीब कामगार वर्ग हा आरोग्यापासूनही बराचसा वंचित राहत आहे, त्यांना आम्ही आरोग्य पोहोचवण्याचं कार्य करू व सामाजिक ज्या काही दुराभाव आहे समाजामध्ये त्याला एकोप्याचा आम्ही आकार देऊ असा आम्ही आज शाश्वत करतो।